नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा आलू पराठा आणि उपवासाची भाजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. हा पराठा पाहणा अगदी मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. हे पराठे ना अजिबात चिवट चिगट वातट किंवा कडक होत नाही. तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले ना आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तर आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. आता हा पराठा बनवायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. काही भिजत वगैरे ठेवायचं नाही. वाटेल तेव्हा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून खाऊ शकता. बऱ्याच वेळा काय होतं, साबुदाणा आणि भगर खाल्ल्यामुळे काही जणांना ॲसिडिटी होते. तर आज आपण साबुदाणा आणि भगर काहीही न वापरता झटपट असे उपवासाचे आलू पराठे तयार करणार आहोत. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी किंवा इतर साबुदाण्याचे पदार्थ खाऊन ॲसिडिटी होत असेल ना तर तुम्ही असे हा उपवासाचा आलू पराठा जरूर करून खा. खूप पौष्टिक तयार झालेला आहे. 2-3 पराठे जरी खाल्ले ना तरी अगदी दमदमीत राहील. अजिबात थकल्यासारखं वगैरे वाटणार नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, इतर उपवासाच्या रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. उपवासाचा आलू पराठा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता बटाट्यांवरची सालं देखील काढून घेतलेली आहेत. सर्वात आधी एका मोठ्या ताटामध्ये आपण हे जे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ना ते बारीक किसणीने किसून घेऊयात. लक्षात ठेवा, आलू पराठा तयार करण्यासाठी बटाटा जो असतो ना तो आपल्याला किसूनच घ्यायचा आहे. बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहिले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे किसूनच घ्या. हे पहा, अशा प्रकारे मी घेतलेले 3ही बटाटे मस्त असे किसून घेतलेले आहेत. छान असे बारीक झालेले आहेत. परफेक्ट. आता या उकडलेल्या बटाट्यांमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या चांगल्याशा कुटून घेतल्या होत्या. त्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेन लाल तिखट घातलं ना तरीसुद्धा चालेल. आता एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे. तीळ उपवासाला चालतात त्यामुळे जरूर घाला. आलू पराठ्यामध्ये खाताना खूप छान लागतात. आता 1 चमचा जिरं देखील घालायचे आहे. जिरं तुमच्याकडे खात असेल तरच घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. अख्खे जिरे घाला, जिऱ्याची पावडर घाला, काहीही चालेल. आता अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे दही असेल ना तर लिंबाच्या ऐवजी 2 छोटे चमचे दहीसुद्धा वापरू शकता. आता मी या ठिकाणी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता सध्या दुकानामध्ये कुठेही तुम्हाला हे राजगिऱ्याचं पीठ आरामशीर भेटेल. 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घातलं, त्यामधलं मी थोडंसं 3-4 चमचे राजगिऱ्याचं पीठ ठेवलेलं आहे आपल्याला पराठा लाटताना लावण्यासाठी. आताच मध्यम आकाराचे 3 उकडलेल्या बटाट्यांसाठी साधारणतः 1 मोठी वाटी राजगिऱ्याचं पीठ भरपूर होतं. त्यामुळे अंदाजानुसार तुम्हाला हे पीठ घ्यावं लागणार आहे. तुमचे बटाटे किती मोठे छोटे आहेत ना त्यावर डिपेंड आहे. लगेच चवीनुसार मी मीठ देखील घालून घेतलेलं आहे. आता ह्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला हे राजगिऱ्याचं घातलेलं पीठ आणि इतर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच पाणी घालायची अजिबात घाई करू नका, नाहीतर तुमचं हे पीठ पातळ होऊ शकतं. आता हे राजगिऱ्याचं पीठ ना जरा नाजूक असतं, त्यामुळे आपल्याला हे पिठाचा गोळा मळताना ना अजिबात पातळ न मळता थोडासा घट्टसरच मळून घ्यायचा आहे. तेव्हा तुमचे पराठे अगदी छान असे तयार होणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न घालता ह्या बटाट्यांच्या असलेल्या मॉइश्चरमध्येच मी हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची बारीक करून घेतली होती ना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, व्यवस्थित ते धुवून घेतलं. त्याच पाण्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे पीठ भिजवून घेणार आहे. आता हे पीठ मळण्यासाठी अजिबात जास्तीचं पाणी लागत नाही, कारण हे जे पीठ असतं ना ते अगदीच फार चिकट असतं, त्यामुळे अजिबात जास्त पाणी लागत नाही. साधारणतः मला पाव वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेलं आहे हे पीठ भिजवून घेण्यासाठी. आपल्या चपातीचं पीठ आपण ज्याप्रमाणे भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलं ना हे पीठ तरीसुद्धा चालेल. पण लक्षात ठेवा, पातळ अजिबात बनवायचं नाही. जर तुम्ही पातळ केलं तर तुम्हाला पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा अगदी असंच मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळलं ना की लगेचच याचे पराठे केले तरीसुद्धा चालतील, किंवा 1-2-3 मिनटं तुम्ही साईडला ठेवा, त्यानंतर पराठे केले तरीसुद्धा चालतील. पण जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर हे पीठ जे आहे ना ते लूज पडतं.
2 मिनटं पीठ भिजते तोपर्यंत आपण उपवासाला चालणारी जी डांगरची भाजी असते ना ती तयार करून घेऊयात। ही भाजी उपवासाला चालते। आता डांगर जो आहे ना तुम्ही एकदम बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। साल तसंच ठेवायचं आहे, साल वगैरे काढायचं नाही डांगरचं, नाहीतर भाजीचं ना खूप असं लगदा तयार झाल्यासारखं होतो। एकदम बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या आणि पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून घेतल्या आणि आता अशाच पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत। आता मी काय करणार आहे, एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा तेल घालणार आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी 1 चमचा साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उपवासाला जिरे खात असाल तुमच्याकडे तरच घाला, नाही घातले तरीसुद्धा चालतील। आता 2-3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक ठेचून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तुम्ही या ठिकाणी ना ह्याच वेळी थोडंसं अद्रकसुद्धा यामध्ये किसून घालू शकता, पण मी आज अद्रक नाही घातलेलं आहे। आता हा घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि जिरं चांगलं असं तेलामध्ये साधारणतः अर्धा मिनटं तरी कमी आचेवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे। मिरचीचा ठेचा ना चांगला परतायचा, कच्चा अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर मग भाजी ना व्यवस्थित चवीला लागत नाही। हे पहा अशा प्रकारे चांगलं असं हे परतून घेतलेलं आहे। आता आपण जो डांगर कापून घेतलेला होता ना तो सर्व डांगर या मिरचीच्या ठेच्यामध्ये घालायचा आहे। पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा जो डांगर असो, या डांगरची भाजी उपवासाला चालते, त्यामुळे बिनधास्त तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या उपवासामध्ये ही भाजी करून खाऊ शकता। असं चांगलं मिक्स झालं की लगेचच झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून एक साधारणतः मध्यम आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। या ठिकाणी एक 4-5 मिनटं झालेली आहेत। मध्यम आचेवरती मी वाफ काढून घेतली। झाकण ओपन करायचं आहे, पुन्हा एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। थोडीशी अशी एकदा वाफ काढून घेतली ना की मी या ठिकाणी 2-3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। एकदम बारीक कूट न घालता थोडंसं ओबडधोबड केलेला कूट घालायचा। आता तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर घालू शकता, नाही घातला तरीसुद्धा चालेल, अशी सुद्धा ही भाजी छान लागते। शेंगदाण्याचा घातलेला कूट अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून कमी आचेवरती आपल्याला ही जी भाजी आहे ना ती चांगली अशी शिजवून घ्यायची आहे। प्रत्येकी 3-3, 4-4 मिनिटाला झाकण ओपन करा, व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे ही भाजी तळायला लागणार नाही। चला तर आता ही भाजी आपण छान अशी कमी आचेवरती शिजवून घेऊयात। शिजवताना पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, अशीच वाफेवरती शिजवायची, म्हणजे चवीला खूप छान तयार होते। 5 ते 6 मिनिटांमध्येच कमी आचेवरती भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी शिजली गेली आहे। रंग पहा हलकासा बदललेला आहे। अगदी छान अशी आपली ह्या ठिकाणी उपवासाला चालणारी डांगरची भाजी तयार आहे। आता ह्या डांगरच्या भाजीसोबत ना उपवासाचे पराठे खूप छान लागणार आहेत। एका साईडला 2 मिनटं झालेली आहेत पीठ भिजवून ठेवलेलं। 2 मिनटातच मी भाजी देखील एका साईडला टाकून घेतली होती। पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, लक्षात ठेवा, नाही तर तुमचं पीठ हे पातळ होऊ शकतं पराठ्याचं। आता आपण चपाती करतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे। हा पराठा ना अगदीच पातळ न लाटता थोडासा जाड लाटून घ्यायचा आहे। आता आपण जे उरलेलं राजगिऱ्याचं पीठ ठेवलं होतं ना ते राजगिऱ्याचं पीठ चांगलं असं लावून घ्यायचं आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे। हे पराठे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट होतात। विशेष म्हणजे ना चवीला खूप छान लागतात। आता काही जणांना भगर साबुदाणा खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते। जर तुम्ही असं राजगिऱ्याच्या पिठाचं पदार्थ बनवून खाल्ले ना तर तुम्हाला ॲसिडिटी वगैरे उपवासामध्ये अजिबात होणार नाही। आणि शेवटी राजगिऱ्याचं पीठ खूप पौष्टिक असतं, दमदमीत राहतं। 2-3 पराठे खाल्ले दमदमीत राहील। तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये हा पराठा तुम्ही तयार करून खाऊ शकता। हे पहा अशा प्रकारे राजगिऱ्याचं पीठ लावून मस्त असं मी हा पराठा लाटून घेतलेला आहे। अगदीच पातळ न लाटता थोडासा जाडसर ठेवायचा आहे। आता पराठा छान असा गोल गरगरीत दिसावा ना, त्यामुळे मी काय करणार आहे, एक मोठं ताट घेतलेलं आहे। त्या ताटाने चांगलासा हा पराठा कट करून घेणार आहे, म्हणजे कसा दिसायला छान गोल दिसेल। तुम्ही असा सुद्धा भाजून घेऊ शकता। आता ज्या साईडच्या कडा आहे ना त्या काढून टाकायच्या आहेत। हे पहा मस्त असा आपला गोल पराठा तयार झालेला आहे। एका साईडला तवा देखील चांगलासा गरम झालेला आहे। आता आपण लगेचच हा पराठा भाजून घेऊयात। पराठा भाजताना पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। सुरुवातीला पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, पराठा घालून घ्यायचा आहे। आता आपल्याला मोठा ते मध्यम आचेवरती हा पराठा अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने। आता थोडासा वरची बाजू आपल्याला कोरडी दिसायला लागली ना की लगेचच पराठ्याची बाजू अदली बदली करत मस्त असा खमंग आणि खरपूस भाजून घ्या। हे पराठे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट होतात, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही। आता बाजारामध्ये ना प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला नवरात्रीचे उपवास चालू झालेले असल्यामुळे
केल्यामुळे हे राजगिऱ्याचं पीठ भेटेल. जर राजगिऱ्याचं पीठ नाहीच भेटलं ना तर राजगिऱ्याचं धान्य भेटतं, ते धान्य थोडंसं भाजायचं त्याच्या लाया होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मिक्सरला दळून घेतलं ना घरामध्ये तरीसुद्धा चालेल. छान घरामध्ये सुद्धा राजगिऱ्याचं पीठ तयार होतं. हे पहा, अशा प्रकारे मस्त असा पराठा जो आहे ना मी साजूक तूप लावून भाजून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पराठा अजिबात तव्याला वगैरे पॅनला वगैरे चिटकत नाही आहे. मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे आणि हलकासा फुगलेला देखील आहे. छान हे पराठे तयार होतात. हे पहा, मस्त असा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा. आपला या ठिकाणी पराठा भाजून तयार आहे. अगदी छान असं भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने आणखी 1-2 पराठे तयार करून घेते आणि भाजूनही घेते. हे पहा, अशा प्रकारे मी काही पराठे हे तयार करून घेतलेले आहेत. मळून घेतलेल्या पिठामध्ये साधारणतः 6 ते 7 मध्यम आकाराचे पराठे तयार होतात. पराठ्यांना रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे मऊ लुसलुशीत पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही हे पराठे सकाळी जरी बनवले ना तरी संध्याकाळी खायला गेलात तर अजिबात चिकट कडक वातट होत नाहीत. आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात, कारण साजूक तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे पराठा खूप छान असा मऊ लुसलुशीत राहतो. हे पहा, परफेक्ट. आता तुम्ही हे तयार केलेले गरमागरम पराठे डांगरच्या भाजीसोबत, भेंडीच्या भाजीसोबत, डांगर आणि भेंडीची भाजी उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही जरूर त्यासोबत खाऊ शकता. असे सुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या उपवासाच्या शेंगदाण्याची चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकता. तुम्ही हे उपवासाचे आलू पराठे 9 दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये एकदा तरी जरूर करून पाहायला हवे. खूप छान तयार झालेले आहेत. चवीला देखील खूप छान झालेले आहेत. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने एन्जॉय करतील इतके छान झालेले आहेत. तुम्ही उपवासालाच कशाला इतर वेळेस सुद्धा तुम्ही हे राजगिऱ्याचे पराठे करून खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा आणि पराठे कसे झाले हे मला मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.